मित्रांनो नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणी योजनेबद्दलची नवीन माहिती समोर येत आहे। ती माहिती अशी आहे की महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै 2024 ते मार्च 2024 या कालावधीत 9 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत। राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ही योजना चालवली जाते। या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। आता राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे। राज्य सरकारने अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पाठवणार असल्याची माहिती आहे। याच दरम्यान काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये दिले जातील अशी बातमी पुढे आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून लाभ मिळतो। त्या महिलांना दरमहा 1500 ऐवजी 500 रुपये देण्यात आले आहेत। त्याचे कारण राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना DBTद्वारे किमान 18,000 रुपये महिलांच्या खात्यात पाठवण्याचा निर्णय घेतला होता। नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येक 6,000 रुपये दिले जातात। म्हणजे एखादी महिला या दोन्ही योजनांची लाभार्थी असेल तर तिला वर्षामध्ये 12,000 रुपये मिळतील। उरलेले 6,000 रुपयाची रक्कम प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्या महिलांना दिले जाणार आहेत। महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे 2 शासन निर्णय काढले होते त्याला अनुसरूनच महिलांना 500 रुपये दिले जाणार आहेत। निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नसून योजनेच्या GRमध्ये ज्या अटी होत्या त्याच अंमलबजावणी केला जात आहे। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दलची नवीन माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।